सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर उद्या 31 ऑक्टोबर 2024 गुरुवार आलेला आहे उद्या आणि नरक चतुर्दशी, दिवाळीचं पहिलं अभ्यंग स्नान. दिवाळी सण आपल्या सर्वांच्या जीवनात आनंदाचे क्षण घेऊन येत असतो. धनत्रयोदशीच्या दुसऱ्या दिवशी नरक चतुर्दशी असते. या दिवशी अभ्यंग स्नान करतात. सगळीकडे घरात सगळीकडे दीप पंत्या लावतात. घर प्रकाशाने उजळून निघते. या दिवशी जो उशिरा उठेल, जो व्यक्ती उशिरा उठेल तो नरकात जातो, अशी जुनी समजूत आहे. म्हणून उद्या सर्वांनी लवकर उठायचं आहे. महिला असो पुरुष असो, अगदी लहान मुलांना सुद्धा या दिवशी महिलांनो लवकर उठवायचं आहे. अभ्यंग स्नान घालायचं आहे. उद्या लवकर उठा महिलांनो. अगदी सूर्योदयाच्या आधी आपल्या घरातील सर्वांचं अभ्यंग स्नान झालंच पाहिजे. उद्या बाथरूम सुद्धा आजच महिलांनो संध्याकाळी हा व्हिडिओ बघता बरोबर आपलं बाथरूम सुद्धा स्वच्छ करून घ्यायचं आहे. छान असं बाथरूममध्ये फ्रेशनर मारून घ्या तुम्ही. अगदी सुवासिक म्हणजे तुम्ही जर काही डेटॉल वगैरे वापरत असाल बाथरूम वगैरे स्वच्छ करायला, आज टाका आणि स्वच्छ करून घ्यायचं आहे बाथरूम. दिवाळीचं सर्वात मोठं अभ्यंग स्नान आहे उद्या. आपलं बाथरूम सुद्धा स्वच्छ करा. अगदी धुवून घ्या. टाईल्स वगैरे धुवायचे असतील धुवून घ्यायचं आहे. आणि उद्या लवकर उठून बाथरूममध्ये 1-2 दिवे लावायचे आहे. दिवे लावल्याशिवाय महिला असो पुरुष असो लहान मुलं दिवे लावूनच आपल्याला अभ्यंग स्नान करायचं आहे. दाराशी सुद्धा दिवे लावा. तुमच्या जेवढ्या खिडक्या असतील आधी तुळशी वृंदावनाजवळ सुद्धा तेलाचा जरी लावला ना उद्या सकाळीच तुम्ही उठल्या जास्त घाई गडबड असेल सगळीकडं तेलाचे दिवे आजच रात्री तयारी करून ठेवली तुम्ही तरीही चालेल महिलांनो. पहिल्यांदा आपल्या मुख्य दाराशी एक तुळशीजवळ आणि पहिल्यांदा महिलांनी अभ्यंग स्नान करून घ्या आणि मग हे करायचं आहे तुम्हाला. पण तुम्ही सुद्धा महिलांनो अभ्यंग स्नान करताना बिना आंघोळीचा का होईना आपल्यासाठी एक बाथरूममध्ये दिवा लावून घ्या आणि मग आपण सुद्धा अभ्यंग स्नान करायचं आहे. महिला असो पुरुष असो बाथरूममध्ये दिवा लावूनच आंघोळ करायची आहे. यामुळे आपलं जीवनसुद्धा प्रकाशमय होतो. जो काही जीवनात अंधार असेल, नकारात्मकता असेल, नरकासूर असतील तुमच्या आजूबाजू, ते सर्व नष्ट होतात. म्हणून बाथरूममध्ये दिवा लावूनच, एक जरी दिवा लावला ना तेलाचेच दिवे लावायचे आहे. तेलाचा दिवा लावा आणि मग आंघोळ करायची आहे. या दिवशी आपण जरी उठणं लावणार आहोत तरी पण आंघोळीच्या पाण्यात आपल्याला काही वस्तू टाकायच्या आहे. तर पहिली वस्तू तुम्हाला टाकायची आहे, एक का होईना आंब्याचं पान आपल्या आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे. प्रत्येक व्यक्तीचं आंघोळीचं पाणी हे वेगळं असतं आणि प्रत्येक व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यात वेगवेगळं तुम्हाला आंब्याचं पान टाकायचं आहे. महिला करत असतील वेगळं आंब्याचं पान टाका, पुरुष करत असतील वेगळं आंब्याचं पान, मुलं करत असतील वेगळं आंब्याचं पान. कळालंच असेल तुम्हाला. एक आंब्याचं पान टाकायचं आहे प्रत्येकाच्या बादलीमध्ये. आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाका, थोडंसं खडं मीठ टाका आणि टाकायचं आहे ते म्हणजे थोडंसं तुरटी थोडीशी कांडून घ्या महिलांनो. थोडीशी चुटकी भर अगदी बारीकशी तुरटी तुम्हाला प्रत्येकाच्या आंघोळीत हे आंघोळीच्या पाण्यात या वस्तू टाकल्याच पाहिजे. कितीही नकारात्मकता तुमच्या आजूबाजू असू दे, मुलं थोडी प्रगती करायला लागली की कुणाची ना कुणाची नजर लागायला लागते. आपण थोडंसं चांगलं राहायला लागलं, थोडं प्रगती करायला लागलं तर कुणाची ना कुणाची नजर लागत असते. पतिदेवांची प्रगती झाली नजर लागत असते. म्हणून उद्या दिवाळीचं मोठं अभ्यंग स्नान आहे. सर्वात मोठा दिवस आहे. आंघोळीच्या पाण्यात या वस्तू महिलांनो नक्की टाकून ठेवा. आज रात्रीच तयारी करून ठेवायची आहे. थोडीशी आंब्याची पानं आणून ठेवा. रात्रीच्या आंब्याचे पानं तोडू नका. सकाळी किंवा तुम्ही विकत आंब्याचे पानं घेऊन आलात तरीही चालेल. प्रत्येकाच्या आंघोळीच्या बादलीत पाण्यात तुम्हाला एक आंब्याचं पान, थोडीशी हळद, थोडंसं मीठ आणि तुरटी या 3-4 वस्तू टाका. नावाला सुद्धा नकारात्मकता तुमच्या आजूबाजू कुठंच उरणार नाही.
आता 31 ऑक्टोबर गुरुवार नरक चतुर्दशी छोटी दिवाळी अभ्यंग स्नानाचा शुभ मुहूर्त सकाळी 5:22 ते सकाळी 6:31 हा शुभ मुहूर्त आहे। जवळजवळ थोडा उशीर झाला तरी पण 7 वाजेच्या आत आपल्या सर्वांना आपलं अभ्यंग स्नान करून घ्यायचं आहे। लहान मुलं असतील तरी सुद्धा उद्या लवकर उठवा महिलांनो। रात्री आज लवकर झोपी घाला मुलांना, म्हणजे उद्या लवकर उठतील मुलं। आणि 7 वाजेच्या आत म्हणजे 6:31 आपलं मोठ्यांचं तरी अभ्यंग स्नान झालं पाहिजे। लहान लेकरं असतात, थोडा उशीर झाला तरी पण 7 वाजेच्या आत उद्या सकाळी 31 ऑक्टोबर गुरुवार उद्या 7 वाजेच्या आत सकाळी आपलं सर्वांचं अभ्यंग स्नान झालंच पाहिजे। नरक चतुर्दशीला चिबडं चिरोटे, काही ठिकाणी कारेट, काही ठिकाणी चिभड बोलतात, काही ठिकाणी कारेट बोलतात, काही ठिकाणी चिरोटे, बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या नावाने या फळाला ओळखलं जातं। तुम्हाला स्क्रीनवर फळ दिसत असेल, बाजारात तुम्हाला मिळून जाईल। प्रत्येकाला, घरात जेवढ्या व्यक्ती असेल प्रत्येकाला एक फळ तुम्हाला आणायचं आहे। 4 व्यक्ती असतील महिलांनो, 4 फळं विकत आणायचे आहे। हे फळ नरक चतुर्दशीच्या दिवशी काही ठिकाणी तुळशी वृंदावनासमोर देखील हे लोक फोडतात। अहंकार रूपी नरकासुराचं हे एक प्रतीक म्हणून या फळाला पायाखाली फोडलं जातं, चिरडलं जातं। म्हणून हे फळ उद्या नक्की फोडा। तुमच्याकडं परंपरा असेल तर हे फळ नक्की फोडा, तुम्ही नसल फोडात तर काही हरकत नाही, नका फोडू। तर हे चिरोटे, चिभड आणि काही ठिकाणी कारेट बोलतात याला, का फोडतात तर हे फळ का फोडतात तर आपल्या आजूबाजू आपल्यामधील राक्षसीपणा असतो, कडवटपणा असतो आणि आपल्या आजूबाजू जे काही नरकासूर असतील, जी काही वाईट नकारात्मकता असेल ती संपूर्णपणे नष्ट करण्यासाठी, आपल्यातील सुद्धा कडवटपणा दूर करण्यासाठी, काढून टाकण्यासाठी, वाईट गुणांचा नाश व्हावा म्हणून आणि नरकासूर समजून उजव्या पायाच्या अंगठ्याने हे चिभड कारेट हे फोडलं जातं। अभ्यंग स्नानानंतर बाथरूमच्या बाहेर किंवा घराबाहेर फोडण्याची जुनी परंपरा आहे। जसं यातलं ते कडवट पाणी बाहेर पडतं तसं आपल्यामधील आणि आपल्या आजूबाजूमधील जो नरकासूर असतो, जी वाईट शक्ती असते, नकारात्मकता असते, ती संपूर्णपणे आपल्या पायाखाली चिरडलं जातं, असं जुनी परंपरा आहे। जे लोक फोडतात त्यांनी हे नक्की कारेट, चिरोटं, चिभड नक्की फोडायचं आहे। आपल्या मनातील, शरीरातील, आजूबाजूतील नरकासुरांचा नाश होतो अशी आपली परंपरा आहे। म्हणून हे नरक चतुर्दशीला हे फळ फोडणं खूप अत्यंत गरजेचं आहे। दुसऱ्या दिवशी फोडून काही उपयोग नाही। नरक चतुर्दशीच्या, दिवाळीतल्या नरक चतुर्दशीच्याच दिवशी हे फळ फोडलं जातं। तर नरक चतुर्दशीला आपण उटणं लावून सुद्धा आंघोळ करतो। या दिवशी लहान असो, मोठं असो, मुलं असो, महिला असो, पुरुष मंडळी सर्वांनी थोडं का होईना अंगाला तेल मालिश नक्की करा। महिलांनो, आपण थोडंसं आपल्या स्वतःकडं सुद्धा 5-10 मिनटं उद्या नक्की द्या। जरासं लवकर उठा, बेल लावून घ्या घड्याळात आणि लवकर उठायचं आहे। थोडंसं स्वतःच्या अंगाला तुम्ही सुद्धा आपल्याला थोडंसं तेल लावायचं आहे, थोडंसं उटणं लावायचं आहे आणि मी ज्या आंघोळीच्या पाण्यात ज्या वस्तू सांगितल्या नक्की टाका, खूप फायदेशीर ठरेल। वर्षभर तुमची प्रगती होत राहील, कधीच तुम्हाला कुणाची नजरबाधा लागणार नाही। दिवाळीचे संपूर्ण हे 4-5 दिवस या गोष्टी पाण्यात टाकून आंघोळ केल्यानं तरीही चालेल। नरक चतुर्दशीला आपण उटणं लावून आंघोळ करत असतो, तर कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपल्या जीवनात नरक वास आपण भोगतच असतो। कोणाच्या घरात आजाराचा नरक, तर कोणाच्या घरात कटकटीचा नरक, आर्थिक नरक, या प्रकारचे अन्य नरक मनुष्य भोगत असतो। या दिवशी जर आपण उटणं लावून स्नान केले तर आपल्या शरीरावर चढलेल्या नरकांचा गंज निघून जातो। आपले मन, आत्मा, शरीर हे पवित्र होते आणि जिथे पवित्रता असते तिथेच परमेश्वर साक्षात वास करत असता आणि तिथंच लक्ष्मी माता आणि श्री हरी विष्णू धावत धावत येतात, तिथंच आपले स्वामी आपल्यामध्ये वास करतात। म्हणून सर्वांनी उद्या उटणं लावायचं आहे। दिवाळीचे दिवसात तुम्हाला जेवढ्या दिवस उटणं लावायचं ना लावून घ्या, पण उद्या नरक चतुर्दशी नक्की सर्वांनी उटणं लावायचं आहे। उठणे या शब्दाचा अर्थ म्हणजे उठणे,
उठणे या शब्दाचा अर्थ म्हणजे उठणे. उठा, जागे व्हा, आपले मन, आत्मा, शरीर एवढं पवित्र करा की प्रत्यक्ष परमेश्वराने त्यात वास केला पाहिजे. श्रीकृष्णाने नरक चतुर्दशीला 16,000 स्त्रियांची बंदिवासातून मुक्तता केली आणि राजधानीत घेऊन आले श्रीकृष्ण. तर या स्त्रिया परत आल्या तेव्हा सर्व लोक त्या स्त्रियांकडे कुदृष्टीने बघू लागले. स्त्रियांच्या मनात आले, आमची काय चूक आहे की आम्हाला नरकासुराने पकडले होते आणि आता आम्ही घरी आलो आहोत तरी पण आमच्याकडं का कुदृष्टीने बघत आहे. असे म्हणून स्त्रियांनी आपल्या मानाखाली घातल्या. भगवान श्रीकृष्णांना ते समजले. त्यांनी त्या स्त्रियांना उठणे लावून स्नान करायला सांगितले व तुम्ही आतापर्यंत भोगलेल्या नरकाला उठणे लावून स्वच्छ करा असा आदेश दिला. त्याप्रमाणे त्यांनी तसे केले. यानंतर श्रीकृष्णांसमोर त्या स्त्रियांना प्रतिष्ठा मिळवून दिली. श्रीकृष्णाने सर्वांसमोर त्या स्त्रियांना मान प्रतिष्ठा मिळवून उठणं लावून केल्याने, सुगंधित तेल लावून अंगाला तेल लावून मालिश केल्याने आणि नरक चतुर्दशीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी आंघोळ केल्याने, स्नान केल्याने जीवनातील सर्व नरक यातना नक्कीच नष्ट होतील. म्हणून सर्वांनी उद्या लवकर उठा आणि छान असं उठणं, तेल, सुगंधित तेल तर नक्की लावा किंवा आंघोळीच्या पाण्यात जरी टाकून दिलं आणि अंगाला लावलं तरीही चालेल, पण सुगंधित उठणं आणि तेल लावणं खूप गरजेचं आहे. उठण्याच्या स्नानाने स्वच्छता वाढेल, शरीर, मन, आत्मा पवित्र होईल, आरोग्य आपले चांगले राहील. आपले मन, आत्मा, शरीर पवित्र करून प्रत्यक्ष भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांनी त्यांच्या कार्यासाठी आपले शरीर वापरावे. एवढे आपले शरीर पवित्र झाले पाहिजे, आपलं मन पवित्र झालं पाहिजे. कारण महाराज म्हणतात, नेहमी म्हणतात, मैं गया नहीं जिंदा हूँ आणि महाराजांचे कार्य जगात अविरत सुरूच आहे. महाराजांना आता देहरूपी शरीर नाही, म्हणूनच महाराज तुमचे, आमचे शरीर, मन, आत्मा नक्कीच वापरत असतात. पण ते एवढे पवित्र झाले पाहिजे की महाराजांच्या कार्यासाठी जर आपले शरीर महाराज वापरतील तर आपल्यासारखे भाग्यवान या जगात कुणी नाही. म्हणून उद्या सर्वांनी लवकर उठायचं आहे. मी तुम्हाला शुभ मुहूर्तसुद्धा सांगितलेला आहे. उद्या नरक चतुर्दशी 31 ऑक्टोंबर 2024 गुरुवार नरक चतुर्दशीचा अभ्यंग स्नानाचा मी तुम्हाला शुभ मुहूर्त सांगितलेला आहे. काय उपाय करायचे, सर्व उपाय महिलांनो नक्की करा. आणि उद्या लेकरा बाळांना सुद्धा 7 वाजेच्या आतच आपल्याला अभ्यंग स्नान घालायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.